आजची सकाळ ही मतदानाची सकाळ आहे। सगळेजण मतदानाच्या तयारीत असाल, पण या सगळ्या संदर्भातल्या निवडणुकीच्या बातम्या आपल्याला बघायच्यात सुपरफास्ट। पुण्यातील प्रभाग क्रमांक 29 मधील भाजपचे उमेदवार धीरज घाटे आणि त्यांचे 3 कार्यकर्ते पहाटे पत्रक वाटताना आढळलेले आहेत। त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। उमेदवारांची पत्रक वाटताना 3 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मंदार, काय अधिक माहिती आहे? विलास, पहाटे 5 वाजता हे 3 कार्यकर्ते नवी पेठ परिसरामध्ये काही पत्रकं वाटताना आढळले। त्यावेळी त्यांच्यावरती पोलिसांनी आक्षेप घेतला आणि त्यांना पकडलं असता त्यांच्याकडे भाजपचे जे उमेदवार आहेत त्या भागातून निवडणूक लढवतायत धीरज घाटे प्रभाग क्रमांक 29 मधून, तर त्यांची काही पत्रकं त्यांच्याकडे आढळली। ही पत्रकं समस्त हिंदू आघाडी, समस्त हिंदू जनजागृती आघाडी या नावाने आहेत। त्यावरती भारतीय जनता पक्षाचं चिन्ह किंवा इतर कोणत्या नेत्याचा फोटो नाहीये, मात्र त्यावरती धीरज घाटे यांचं नाव मात्र नक्की आहे। आणि ही पत्रकं हे कार्यकर्ते वाटत होते, त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय आणि आता या कार्यकर्त्यांना विश्रामबाग पोलीस स्टेशनला पोलीस घेऊन आलेत आणि पुढचा तपास करतायत। विलास, धन्यवाद मंदार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मतदानाचा आजचा दिवस आहे आणि आज ही सगळी पत्रकं वाटताना त्या तिघांना अटक केली गेली आहे। मायानगरी मुंबईसह राज्यातील 10 महानगरपालिका आणि 10 जिल्हा परिषदांसाठी आज मतदान होत आहे। त्यामुळे निवडणूक आयोगासह पोलीस प्रशासन आणि राजकीय पक्षही चांगलेच तयारीत आहेत। मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांमध्ये 1268 जागांसाठी तब्बल 9208 उमेदवार रिंगणात आहेत, तर शहरांमध्ये तब्बल 1,95,00,000 मतदार आपला हक्क बजावणार आहेत। तब्बल 21,000 पोलिंग स्टेशनवरती मतदान पार पडणार आहे। मतदान भीतीमुक्त आणि चांगल्या वातावरणात पार पडावं यासाठी 33,000 लोकांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे। आज कोणकोणत्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक होतीये त्यावर आपण नजर टाकतोय। मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या या महानगरपालिकांसोबतच नागपूर, उल्हासनगर, सोलापूर, अमरावती आणि अकोला या महानगरपालिकांसाठी देखील आज मतदान होत आहे। तेव्हा राज्यातल्या या 10 प्रमुख महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे। अवघ्या काही वेळाच्या आत म्हणजे जवळपास 7:30ला या मतदानाला सुरुवात होईल। त्याचबरोबर कुठल्या महानगरपालिकांमध्ये किती उमेदवार रिंगणात आहेत त्यावर देखील आपण एक नजर टाकूया। मतदानाची ही प्रक्रिया कशी असणार आहे त्यावर एक नजर टाकूया। दरम्यान मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला असून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मतदान सुरळीत पार पडावं यासाठी निवडणूक आयोगाचे लाखो कर्मचारी कामाला लागल्याची माहिती निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनी दिली आहे। निवडणूक काळात आचारसंहिता उल्लंघनाच्या 240 केसेस दाखल झाल्यात, त्यात 291 जणांना तडीपार केल्याची माहिती देखील सहारिया यांनी दिली आहे। 200 पेक्षा जास्त इलिसिट अवैध शस्त्रे जप्त करण्यात आलेले आहेत। 200 पेक्षा जास्त राज्यामध्ये। कॉर्पोरेशनमध्ये सर्वात जास्त आहेत 188 लिकर जे आहे अवैध दारू तो जवळजवळ 3 लाखपेक्षा जास्त लिटर्स जप्त करण्यात आलेले आहेत। पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून सांगलीतल्या बागणी गावात 2 गटात चांगलीच वादावादी झाली। सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत याच्यासाठी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील पैसे वाटत असल्याचा आरोप काही लोकांनी केला। याबद्दल आष्टा पोलीस ठाण्यात परस्परांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेत, तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी हा बनाव केल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी निशिकांत पाटील यांनी केला। नागपूरमध्ये भांडे प्लॉट आणि
बीडीपेठ परिसरात काल पोलिसांनी मारलेल्या छाप्यात देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्यात। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं असून कोणत्या उमेदवाराने या परिसरात दारू वाटली याचा पोलीस तपास करतायत। इकडे मुंबईत कुरार पोलीस ठाण्याअंतर्गत मध्यरात्री केलेल्या कारवाईत स्कॉर्पिओ आणि झायलो गाडीतून मोठ्या प्रमाणावर दारू जप्त करण्यात आली आहे। या गाडीचा मालक कोण आहे हे अद्याप कळू शकलेले नाहीये। मात्र स्कॉर्पिओ गाडीच्या सीटवर भाजपचा झेंडा आढळून आलाय। ही दारू मतदारांना वाटण्यासाठी नेली जात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। ड्रायडे असतानाही मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी मद्य सापडल्यानं पोलिसांचा संशय बळावलाय। शिवसेना आणि भाजपनं निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले। मात्र निकालानंतर गरज पडली तर शिवसेनेच्या सोबत युती करू असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। मात्र युती करताना फक्त पारदर्शकतेचा अजेंडा असेल असं सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत। त्यामुळे निकालानंतर कुठल्या एका पक्षाला बहुमत मिळतं की युतीच्या वेळी ते एकत्र येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुढे महानगरपालिकेमध्ये स्वतःच्या भरोशावर असलो तर ठीक, समजा तुम्ही ज्या प्रकारे म्हणालात की तुम्हाला काही जागा कमी पडल्यात तर काय वगैरे, तर अशा प्रकारची कुठली युती ही पारदर्शकतेच्या अजेंड्यावरच। म्हणजे शिवसेनाबरोबर जेव्हा आपण बसाल चर्चेला तर पारदर्शी अजेंडा हाच परत महत्त्वाचा मुद्दा असतो युती व्हायच्या। 100%। किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर केलेले मनी लॉन्ड्रिंगचे आरोप गंभीर आहेत। त्यात तथ्य आढळलं तर कारवाई केली जाईल असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय। छगन भुजबळ आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकाच कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता। त्यात कंपन्यांची नावंही जाहीर केली होती। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली चौकशीची घोषणा कुणापर्यंत जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान भाजपच्या भूमिकेवर संजय राऊत यांनी पलटवार केला। उद्धवजींना हे विचारलं की याच्याशी शिवसेनेच्या काही नेत्यांशी संबंध आहेत का, असतील तर कोण आहेत, काय आहेत, त्याच्यावर कारवाई करणार आहात का, हे त्यांनी उद्धवजींना विचारलंय। मी किरीट सोमय्या यांना असा सल्ला दिलाय की अशा गोष्टी ज्या तुमच्या जो पुराव्यानिशी आहेत याचा राजकीय उपयोग करू नका। अप्रोप्रिएट अथॉरिटीला त्या संदर्भात ती कागद तुम्ही फॉरवर्ड करा। तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंट आहात, अप्रोप्रिएट अथॉरिटी त्याच्यावर कारवाई करेल। आणि आरोपात गांभीर्य आहे असं त्यांचं म्हणणं असेल ना, तर राज्याचे मुख्यमंत्री आपल्या आता संपूर्ण यंत्रणा आहे, देशामध्ये आपली सत्ता आहे, तुम्ही वाट कसली बघताय? आणि फक्त मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच काळात तुम्ही आरोप करताय। हे आरोप तुम्ही आधी करू शकला असता ना, 2 वर्ष आधी, 1 वर्ष आधी। मुंबईसह 10 महापालिकांचा प्रचार संपल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांना मुलाखती देण्याचा धडाका लावत आहेत। हा आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप शिवसेनेने केलाय। दादरच्या शिवसेना कार्यालयात शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केलाय। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहिता भंग झाला नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिले। जो प्रचार त्यांनी चालवलाय हा किंवा मतदारांवर दबाव आणि प्रभाव टाकण्याचे जे त्यांनी आज सकाळपासून 24 तास जे कार्य सुरू केलेलं आहे तो निवडणूक आचारसंहितेचा सरळ भंग आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः जातीने महत्त्वाच्या शाखांना भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। उद्धव ठाकरेंनी बोरिवली, दहिसर, भांडूप आणि घाटकोपरमधल्या महत्त्वाच्या वॉर्डांचा आढावा घेतला। ज्या ठिकाणी शिवसेनेला बंडखोरांचा फटका बसू शकतो त्या ठिकाणी उद्धव ठाकरे स्वतः जाऊन उमेदवारांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतात। पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपनं उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप पुण्यातील नाराज भाजप कार्यकर्त्यांनीच केलाय। उमेदवारीसाठी दिलेले पैसे परत मिळावे यासाठी भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी जंगली महाराज रोडवरच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं। तिकीट द्यायचं नव्हतं तर उमेदवारीसाठी पैसे कशाला घेतले असा सवाल उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्याचं आता कळतंय। दरम्यान नाराज कार्यकर्त्यांना समजवण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मध्यस्थी करावी लागली। साताऱ्यातल्या कराडमध्ये काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील आणि विलासकाका उंडाळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली।
आनंदराव पाटील पैसे वाटत असल्याचा आरोप करत उंडाळकर समर्थकांनी पाटलांच्या गाड्या अडवल्या। यातून झालेल्या वादातून दोन्ही बाजूंचे समर्थक एकमेकांना भिडले। हाणामारीला सुरुवात झाली। आनंदराव पाटील यांच्या अंगरक्षकालाही धक्काबुक्की करण्यात आली। या सगळ्या प्रकाराबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। चांगले नगरसेवक निवडून त्यांच्याकडून विकासाची कामं घेण्याची संधी 5 वर्षातून एकदाच मिळते। त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होणं गरजेचं आहे। हेच ओळखून पुण्यात मतदान करण्यासाठी फ्री कार वॉशची सुविधा देण्यात येते। कोथरूडमधील इको क्लीन कार्सनं खास मतदारांसाठी ही सुविधा दिली आहे। तर कर्वेनगरमधील हॉटेल क्लासमेटनं मतदान करणाऱ्यांसाठी 15% सूट जाहीर केली आहे। मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ही सवलत जाहीर करण्यात आली आहे। विशेष म्हणजे बोटावरची शाई असेपर्यंत ही सवलत मिळणार आहे। मुंबईतला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक संस्था प्रयत्न करताना दिसत आहेत। मुंबईतल्या अंजुमन ए इस्लाम या शैक्षणिक संस्थेनं तर चक्क विद्यार्थ्यांना इंटरनल मार्क्स वाढवून देण्याचं जाहीर केलंय। शाळेतल्या मुलांनी आपल्या पालकांना मतदान करा असं पत्र, ग्रीटिंग्स, प्लेकार्ड लिहिल्यास, कॉलेजच्या मुलांनी मतदान केल्यानंतरही बोटाची शाई दाखवल्यास वाढीव मार्क्स मिळणार आहे। संस्थेच्या 97 शाळा कॉलेजेसमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे। नाशिक पुणे महामार्गावर नव्यानं सुरू झालेल्या टोलनाक्यावर युवक काँग्रेसनं आंदोलन करत टोल वसुली बंद पाडली। संगमनेर तालुक्यातल्या चंदनापुरी शिवारात असलेल्या या टोलनाक्यावर स्थानिकांना सूट मिळावी तसंच नोकरीत प्राधान्य मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टोल वसुली बंद ठेवत टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन केलं। ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांना सवलत देण्याचं मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। अंधेरी रेल्वे स्टेशनवर एका तरुणानं चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर 4 चाकी गाडी नेली। काल सकाळी 7 वाजता रेल्वे स्टेशनवर लोकांची वर्दळ असताना घडलेल्या या सगळ्या प्रकारानं एकच खळबळ उडाली। चौकशीनंतर गाडी प्लॅटफॉर्मवर आणणारा तरुण हा रणजी क्रिकेटर असल्याचं पुढे आलं। त्यानं हा प्रकार दारूच्या नशेत केल्याची ही माहिती आहे। तरुणाच्या गाडीतून बिअरची बाटलीही जप्त केली गेली आहे। हरमीत सिंग असं या तरुणाचं नाव असून त्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यानंतर जामिनावर त्याला सोडून देखील दिलं गेलं। नागपुरात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींच्या गाडीला हलबा समाजातील लोकांनी घेराव घातला। गडकरी नागपूरच्या बांगलादेशी वस्तीतील कार्यकर्त्यांच्या घरी गेले होते। तिथून परतताना गडकरींना हलबा समाजातील लोकांनी घेराव घातला आणि घोषणा दिल्या। हलबा समाजातील लोकांच्या मागण्या गेली अनेक वर्ष प्रलंबित आहेत। सत्तेत आलो की तुमच्या समस्या सोडवू असं आश्वासन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं। मात्र अद्याप मागण्या पूर्ण न झाल्यानं हलबा समाजातील लोक आक्रमक झाले। पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेतील पालकांचं आंदोलन अधिक तीव्र झालंय। शाळेच्या मनमानी फी वाढी विरोधात गेल्या 1.5 वर्षांपासून आंदोलन केलं जात आहे। मात्र शाळेनं या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाहीये। अखेर संतप्त पालकांनी शाळेचे सगळे गेट अडवत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचं आवाहन केलं। यावेळी पालक आणि शिक्षकांमध्ये बाचाबाची झाली। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत पालकांना ताब्यात घेतलं। मुंबई एअरपोर्टवर काल दुबईहून आलेल्या एका महिलेकडून तब्बल 31,52,000च्या 2 सोन्याच्या प्लेट जप्त केल्या। बानू अब्दुल शेख असं महिलेचं नाव असून ती मुंबईच्या वडाळा इथं रहिवासी आहे। कस्टम विभागानं ही कारवाई केली असून प्रेशर कुकरमध्ये सोन्याच्या प्लेट सापडल्या। मुंबईतल्या गोरेगाव परिसरात 28 वर्षीय महिलेची चाकूनं वार करून हत्या करण्यात आली आहे। काल रात्री ही घटना घडली आहे। गीता दुबे असं महिलेचं नाव असून भाजी घेऊन घरी परतत असताना एका अज्ञातानं तिच्यावर जीवघेणा हल्ला केला। निवडणुकीचं हे वार असं जोरात सुटलं, मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं, मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं। नको कशाची लालूच नको करू तू भाव, आज सगळ्याच बाजूनी तू निर्भीड व्हावं। भौतिक खोट्या थापाचं जणू केवच फुटलं, भौतिक खोट्या थापाचं जणू केवच फुटलं। मत टाकायला नक्की जाय तुला सांगावं वाटलं, मतदानाला नक्की जाय तुला सांगावं वाटलं।
महानगरपालिकांसाठी यंदा पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनं मतदान होत आहे. त्यामुळे तुम्हाला एका प्रभागातून 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे मतदान कसं करायचं याबद्दल अनेकांच्या मनात अनेक शंका असतील. मतदारांच्या मनातला हाच संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी विजय कळम पाटील यांच्याकडून मतदान प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. पाहुयात सोलापूरचे प्रतिनिधी शिवकुमार पाटील यांनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत. सोलापूर महानगरपालिकेच्या 26 प्रभागातील 102 जागांसाठी मतदान होते. यावेळी थोडंसं मतदारांच्या मनामध्ये संभ्रम आहे की 4 मतदान करायचे आहेत आणि पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनं ही निवडणूक होते. माझ्याबरोबर महानगरपालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त आहेत विजयकुमार काळम पाटील. लोकांच्या मनातले जे संभ्रम आहेत तो आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया. तर नेमकं हे युनिट आणि युनिटची रचना काय काय असणार? या ठिकाणी सर्व मतदारांना सांगण्याचं मी सांगतोय की याला आपण कंट्रोल युनिट म्हणतो आणि ह्याला आपण बॅलेट युनिट म्हणतो. हे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट अशा पद्धतीचे प्रत्येक मतदान केंद्रावरती असेल. उमेदवारांची संख्या विचारात घेऊन ह्या असणाऱ्या बॅलेट युनिटची संख्या वाढलेली असेल. जर उमेदवार कमी असतील तर आता तुमच्यासमोर आम्ही डेमॉन्स्ट्रेशन केले त्याप्रमाणे 2 बॅलेट युनिटवरती सर्व उमेदवार बसतील. जास्त असतील तर 3 किंवा 4 पर्यंत सुद्धा संख्या जाईल. जसं एखादा उमेदवार मतदानासाठी येईल तो केंद्राध्यक्ष त्यांना त्या बॅलेट आणि कंट्रोल युनिटच्या दिशेने दाखवेन. ते दाखवल्यानंतर त्या ठिकाणी हे कंट्रोल युनिट असेल तो कमांड देईन. कमांड दिल्यानंतर अशा पद्धतीचे लाल आणि हिरवे कलर्सच्या लाईट लागतील. म्हणजे हे असणारं बॅलेट युनिट आता सज्ज झालेलं आहे. या ठिकाणी 4 प्रकारच्या मतपत्रिका आहेत. ही अ प्रभागाची, ब प्रभाग, क प्रभाग आणि ड प्रभाग. अ ची पांढरी आहे, ब ची फिकट गुलाबी आहे, क ची फिकट पिवळी आहे आणि ड ची आहे ती फिकट निळी आहे. असे अ ब क ड प्रभाग आहेत. म्हणजे 4 मतदान त्याला द्यायचं आहे. ज्या ठिकाणी कमी सदस्य असतील 3 सदस्य असतील त्या ठिकाणी मात्र 3 मतपत्रिका असतील. मग आपण सुरुवातीला आल्या मतदार त्यांचे जे चिन्ह आहेत तो पाहून घेईन आणि त्या चिन्हाच्या समोर असलेल्या ओपन विंडो ज्या आहेत ह्या ओपन विंडोमध्ये तो मतदान करेन. आता समजा मला ह्या सदस्याला मतदान द्यायचे. मी या ठिकाणी एक मतदान दिलेलं आहे अ साठी, मी ड साठी एक मतदान देतोय, मी ब साठी एक क साठी एक मतदान देतोय आणि शेवटचं मतदान मी या ठिकाणी ब साठी देतोय. अशा प्रकारची बीप वाजेल म्हणजे हे मतदान पूर्ण झालेलं आहे. म्हणजे लाईट लागल्यानंतर पूर्ण मतदान पूर्ण झालेलं आहे. काही प्रसंगी असं होतं की एखादा सदस्य अ ला एक मतदान टाकतो, ब ला एक मतदान टाकतो, क ला टाकतो, ब ला टाकतो, परंतु तो ड ला मतदान टाकायला तयार होत नाहीये. त्यावेळेस आम्ही त्या असणाऱ्या प्रिसाइडिंग ऑफिसर जो असतो त्यांना समजून सांगतो की तुमचं एक मतदान राहिलेलं आहे, तुम्ही करा. त्यांनी जर केलं तर प्रश्न नाहीये, पण त्यांनी करायला जर नाकार दिला तर जे उमेदवाराचे प्रतिनिधी असतात त्यांच्या समक्ष केंद्राध्यक्ष येतो, त्यांना एकदा समजून सांगतो, ऐकत नसतील तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे हे जे पहिलं मतदान झाले हे लक्षात येऊ नये यासाठी हे कागद झाकले जातात आणि या ठिकाणचं मतदान राहिलेलं आहे तर तो सर्वांसमक्ष वरीलपैकी कोणालाच नाही अशा पद्धतीचं एक बटन आहे, वरीलपैकी कोणाला नाही हे बटन दाबतो. त्यानंतर हे बीप वाजल्यानंतर ते मतदान पूर्ण होतं. तर आता ही थोडीशी अवघड प्रक्रिया झाली. याच्या संदर्भात काय आपण पूर्वी मतदारांपर्यंत हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे, जनजागृती झाली आहे पूर्ण? याच्यासाठी आपण खूप मोठा एक प्रयत्न केलेला आहे. जनजागृतीसाठी ह्या मशीन ज्या आहेत या मशीनचं डेमॉन्स्ट्रेशन आपण प्रत्येक ठिकाणी नेऊन दाखवलेलं आहे. तसंच उमेदवारांना देखील डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं आहे. आमच्या असणारे जे काही ज्या ठिकाणी आमचे कॅम्प झाले किंवा जागृतीचे अभियान झाले त्या ठिकाणी आम्ही मशीन दाखवलेले आहेत. कोणत्याही पद्धतीने जरी मतदान केलं तरी मतदान पडतं, पण 4 मतदान त्यांनी करायला पाहिजेत. पण ज्या ठिकाणी 3 सदस्य आहेत त्या ठिकाणी मात्र 3 मतपत्रिका असतील त्याला 3 ठिकाणी मतदान करावं लागेल. आपल्या महापालिकेमध्ये 24 प्रभागामध्ये 4 सदस्यीय मतदान आहे आणि 2 जे आहेत 25 आणि 26 प्रभाग त्या ठिकाणी फक्त 3 सदस्य आहेत. सर जो वेळ लागणार आहे या सगळ्या प्रक्रियेसाठी म्हणून त्यासाठी काय नियोजन केलेलं आहे? जास्तीचा वेळ लागणार आहे? तासाला किती मतदान? खरं पाहिलं तर एका मतदाराला साधारणतः आम्ही 1 मिनिट किंवा 45 सेकंद गृहीत धरतो. आता तुमच्या समोर मी बघतोय की इथं आल्यानंतर मी पाहिल्यानंतर बटन दाबतोय, दुसरी मतपत्रिका बटन दाबतोय, तिसरी मतपत्रिका बटन दाबतोय आणि 4थ्या मतपत्रिकेत बघतोय. तर ह्याच्यासाठी साधारणतः 32 सेकंद लागता येतं. एखाद्या उमेदवाराची शंका असते की त्यांचं मतदान त्यांना सापडत नाही. आम्ही हेल्पलाईन केलेली आहे. हेल्पलाईनचे 6 नंबर दिलेले आहेत. या 6 नंबरवरती मागच्या 3 दिवसापासून असंख्य लोकांनी म्हणजे थाउजंड्स ऑफ लोकांनी प्रश्न विचारून त्याचं मतदान शोधून काढलं. एक वेबसाईट डेव्हलप केलेली आहे. त्या वेबसाईटच्या द्वारे सुद्धा आम्ही आवाहन करतोय 30 सेकंदामध्ये त्यांना त्याचं नाव सापडेल. म्हणजे कोणताही उमेदवार त्यापासून वंचित राहणार नाही. इव्हन प्रत्येक मतदानाच्या केंद्राच्या बाहेर आम्ही BLOला बसवलेले. इनकेस समजा एखाद्या मतदाराला एवढं सगळं समजून येत नाहीये आणि तो डायरेक्ट मतदान करायला आहे तर त्यांनी फक्त त्या BLOला विचारावं किंवा केंद्राध्यक्ष द्यावं आणि आपलं नाव शोधून काढावं.
महानगरपालिकेसाठी पहिल्यांदाच बहुसदस्यीय मतदार प्रक्रिया होते. लोकांच्या मनामधले संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न निवडणूक कार्यालयानं पूर्णपणे केलेला आहे आणि निवडणूक आयुक्तांचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे, आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि मतदारांच्या मनातले जे संभ्रम आहेत ते मतदान केंद्रावरती दूर करण्याची व्यवस्था केलेली आहे. शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर. तेव्हा आता तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या शंका दूर झाल्या असतील आणि तुम्ही लगेच मतदानाला निघाला असाल, तेव्हा सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. पण ही सगळी मतदानाची प्रक्रिया कशी असणार आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकूयात. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये कसं करायचंय मतदान, तर 4 भागातल्या उमेदवारांचं वर्गीकरण करण्यासाठी मतदान यंत्रावर त्यांची नावं वेगवेगळ्या 4 रंगात छापण्यात आलेली आहेत. त्या मतपत्रिका आहेत 4 वेगवेगळ्या. अ भागातल्या उमेदवारांची नावं पांढऱ्या पार्श्वभूमी असलेल्या रंगावर लिहिलेली जातील. त्यानंतर ब भागातल्या उमेदवारांची नावं फिकट गुलाबी पार्श्वभूमी असलेल्या रंगावर लिहिली जातील. क भागातल्या उमेदवारांची नावं पिवळी पार्श्वभूमी असलेल्या रंगावर लिहिली जातील. आणि शेवटची म्हणजे चौथ्या ड भागातल्या उमेदवारांची नावं फिकट निळी पार्श्वभूमी असलेल्या रंगावर लिहिली जातील. तेव्हा 4 मतदान तुम्हाला करायचे एकाच वेळी.